मिरजेत फुटबॉल प्रेमी मित्र परिवाराच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंतर्गत भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे करण्यात आले आहे। गेल्या 2 ते 3 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आल्याने मिरजकर क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते नितेश कांबळे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे शब्बीर शेख, मुन्ना नायकवडी, भोपाल साबळे, मौला कुरणे, राजू कांबळे, रवी सादरे, प्रशांत माने, सुगंध कांबळे, फहीम शेख, अबिद शेख, मलिक नायकवडी, अली शेख, दिलावर नरवाडे, महबूब शेख, खलील शेख, यासिन मुकादम, इर्शाद हंगड, सतीश शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते। पहिला सामना KFC फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध सांगली फुटबॉल क्लब यांच्यात झाला। हा सामना सांगली फुटबॉल क्लब पेनल्टी किक आउटवर जिंकला, तर दुसरा सामना गडिंग्लज फुटबॉल क्लब वर्सेस मंगळवारपेठ फुटबॉल क्लब मिरज यांच्यात झाला। यामध्ये गडिंग्लज फुटबॉल क्लब विजयी झाला। सदरची स्पर्धा 15 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे। या स्पर्धेत मिरज, सांगलीसह इतर जिल्ह्यातील संघांचा सहभाग लाभला असून सामने उत्साहात सुरू आहेत। या स्पर्धेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। तरी सर्व क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले आहे। आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती आजपासून फुटबॉल सामन्याचं सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून या क्रीडांगणावरती फुटबॉल सामने पूर्णपणे बंद झालेले होते। मी मनापासून असं कौतुक करावंसं वाटतं की आज डायमंड स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं, तसेच मलिक नायकवडी मित्र परिवार असतील, इतर वरिष्ठ खेळाडू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एका तरुण पिढीनं या फुटबॉल क्षेत्रामध्ये मॅचेस सुरुवात करण्याचा एक नवीन पायंडा या मिरज क्षेत्रामध्ये पाडलेला आहे। माझं सर्व इथल्या राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच डॉक्टरांना व उद्योजकांना एक आव्हान असेल की गेल्या वेळेस सन्माननीय महापौर साहेबांनी या क्रीडांगणाची स्वतःहून पाहणी केली व हे क्रीडांगण कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल याचं आश्वासनही केलेलं आहे आणि येत्या बजेटमध्ये याची तरतूदही महापौर साहेबांनी केलेली आहे। ह्या युवकांनी एक अतिशय मोलाचं योगदान देऊन बंद पडलेलं फुटबॉलचं क्रीडांगण आज सुरू करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयाचं मिरज नगरीमध्ये स्वागतच होत आहे। ह्या सर्व उद्योजकांना, मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरांना एक विनंती आहे की या मिरजेचे शान असलेलं फुटबॉलाचं नेतृत्व सर्वांनी मिळून करावं। राजकीय असू दे, सांस्कृतिक असू दे किंवा क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना, उद्योजकांना एक आव्हान आहे की क्रीडा, फुटबॉल हे मिरजेचं एक प्राण आहे, ह्या मिरजकरांचा एक श्वास आहे। ह्या सर्वांनी एकूण आपण या क्रीडांगणाचं अतिशय चांगलं व सुसज्ज कसं करता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष करावं व आज या फुटबॉल मॅचेसची सुरुवात करण्यात आली, यातच या मिरजेच्या नागरिकांनी मन भरून असे कौतुक केलेलं आहे।